आज एक गोष्ट सांगतो मित्रांनो, जंगलातल्या कुत्र्यांनी चित्त्याला आव्हान दिलं की आम्ही तुझ्यापेक्षा जास्त पळू शकतो आणि ही दिवंडी सगळ्या जंगलात पेरली. आणि स्पर्धेचा दिवस ठरला, सगळी कुत्री जमा झाली, जंगलातले सगळे प्राणी जमा झाले आणि चित्ताही आला. शर्यत ठरली, शर्यतीचा बिगुल वाजला आणि कुत्री जोरानं जीवाच्या आकांतानं धावत सुटली. पण चित्ता काही जागचा उठला नाही. सगळे आश्चर्यचकित झाले आणि चित्त्याला जाऊन सगळ्यांनी विचारलं की तू स्वतःला सिद्ध करण्यासाठी पळाला का नाहीस? तर चित्त्यानं जे उत्तर दिलं मित्रांनो, ते फार समर्पक होतं. चित्ता म्हणाला, कधी कधी स्वतःला सिद्ध करणं हा सुद्धा खूप मोठा अपमान असतो. मित्रांनो, यातून आपल्याला बोध काय घ्यायचा आहे की आपण आयुष्यात बऱ्याच वेळा काही करताना कुणासमोर तरी स्वतःला सिद्ध करण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो, सिद्ध करण्याचा नेहमी हट्ट करत असतो. पण लक्षात घ्या, कधी कधी आपण स्वतःला सिद्ध करणं हा सुद्धा आपला एक गुन्हाच ठरतो किंवा हा सुद्धा आपला एक मूर्खपणाच ठरतो. आपल्याला कुणासमोर सिद्ध करायचं आहे याचाही आपल्याला विचार करता आला पाहिजे. त्यामुळं आपण आपलं काम करत राहावं. उगाचच कुणाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण आपली मनस्थिती खराब करून घेऊ नये. तर या गोष्टीतून आपल्याला हाच बोध मिळतो मित्रांनो की उगाचच कधी कधी स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आपण आपला आत्मविश्वास किंवा आपण आपला आत्मसन्मान सुद्धा गमावून बसतो. धन्यवाद.